लाईन अँड प्लेन, लाईन आणि प्लेन एकत्र करून हा चॅप्टर देण्यात आलेला आहे. आणि हा पूर्णच्या पूर्ण वेक्टर बेस्ड चॅप्टर आहे. ओके, तर त्यात काय काय बघायचं आपल्याला. वेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ लाईन. लाईनचं, एखादं लाईन आहे त्याचं वेक्टर इक्वेशन आणि कार्टेशियन इक्वेशन दोन्हीमध्ये फरक आपण बघितलेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये देखील बघितलं असेल, कार्टेशियन प्रोडक्ट, कार्टेशियन प्रोडक्ट म्हणतोय, कार्टेशियन कोऑर्डिनेट, 3 डायमेन्शनल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एक्स आणि वाय कार्टेशियन कोऑर्डिनेट असतात. एक्स आणि वाय ज्या इक्वेशनमध्ये आलं ते कार्टेशियन इक्वेशन. आणि वेक्टरमध्ये म्हणजे आपलं वेक्टर आर बार, ए बार, बी बार असं आलं तर ते वेक्टर इक्वेशन. तर त्यात पण दोन पॉईंट आहेत की इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू अ पॉईंट अँड पॅरलल टू अ वेक्टर. एका पॉईंटमधनं पास होतोय आणि दुसऱ्या लाईनला पॅरलल आहे, अशा लाईनचं आपल्याला इक्वेशन बघायचं आहे. आणि दुसरं आहे पासिंग थ्रू 2 पॉईंट्स, 2 पॉईंटमधून पास होणार, 2 पॉईंटमधून पास होणाऱ्या लाईनचं आपल्याला इक्वेशन बघायचं आहे. ठीक आहे. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन, हे आपण बघितलेलंच आहे. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन, एका लाईनचं दुसऱ्या एका पॉईंटपासूनचं डिस्टन्स. एका लाईनचं, म्हणजे ही लाईन आहे आणि हा पॉईंट आहे, या दोघांमधला डिस्टन्स, या दोघांमधला असा डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके. स्क्यू लाईन म्हणजे काय, हे पूर्ण तुम्हाला नवीन कन्सेप्ट आहे. स्क्यू लाईन म्हणजे काय, नवीन कन्सेप्ट आहे तुम्हाला. स्क्यू लाईन मधला डिस्टन्स किती असतो, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन किती असतं ते आपल्याला बघायचं आहे. इक्वेशन्स ऑफ प्लेन, इक्वेशन्स ऑफ प्लेन, प्लेन म्हणजे काय पहिल्यांदा बघायचं आपल्याला. प्लेनमध्ये आपण थोडंफार बघितलं आहे को प्लॅनरमध्ये आपण प्लेन कन्सेप्ट बघितली आहे. त्या प्लेनचं इक्वेशन काय, त्यात 5 टाईप आहेत बरं का. प्लेनचे इक्वेशनचे 5 टाईप आहेत. 5 टाईपचे इक्वेशन बघायचे आहेत, ते त्यावेळेस बघूयात. प्लेन वेळेस पहिला आपण लाईन कम्प्लीट करूयात. ठीक आहे. आणि अँगल बिटवीन 2 प्लेन्स, अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन, को प्लॅनॅरिटी ऑफ 2 लाईन्स, दोन लाईन को प्लॅनर आहेत का नाही ते बघायचं आहे. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन, जसं डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन बघितलं तसंच आपल्याला आता फ्रॉम अ प्लेन बघायचं. ठीक आहे. हे सगळंच्या सगळं जुन्या पुस्तकात पण आहे. कुणाकडे जुनं पुस्तक असेल तर रेफर करू शकता. तर अ लाईन इन स्पेस इज कम्प्लिटली डिटरमाइंड, अ लाईन इन स्पेस इज कम्प्लिटली डिटरमाइंड बाय अ पॉइंट ऑन इट, बाय अ पॉइंट ऑन इट अँड इट्स डायरेक्शन. एक लाईन आहे अशी, ती लाईन आपण कसं डिफाईन करू शकतो, कसं डिटरमाइन करू शकतो, त्याच्यावर एखादा पॉईंट आहे आणि त्याची डायरेक्शन काय आहे, त्याच्यावरून आपण ते लाईन डिफाईन करायचं आहे, ते लाईन डिटरमाइन करायचं. 2 पॉईंट्स ऑन अ लाईन, 2 पॉईंट्स आपण जर बघितले, हे समजा 2 पॉईंट्स आहेत, हे 2 पॉईंट्स आहेत ऑन अ लाईन, डिटरमाइन्स द डायरेक्शन ऑफ लाईन. हां, आता आपण समजा हा ए आणि हा जर बी कन्सिडर केलो, आपण जेव्हा ए बी बार म्हणतो, बरोबर, त्यावेळेस त्याची डायरेक्शन आपण ऑलरेडी सांगून ठेवलेली असते, डिटरमाइन करून ठेवलेली असते. डिटरमाइन डायरेक्शन ऑफ लाईन, हां, की फ्रॉम ए टू बी असं म्हणत असतो. मग आता आपल्याला इक्वेशन्स ऑफ लाईन इन डिफरंट फॉर्म्स आपल्याला बघायचे. लाईन बघितलं, लाईनची डायरेक्शन बघितली, पॉईंटचे पोझिशन्स बघितले. आता ते लाईनचं इक्वेशन काय असतं, सर्कलचं इक्वेशन काय असतं, कोणी सांगू शकतं का? सर्कलचं इक्वेशन, स्टँडर्ड युनिट सर्कलचं इक्वेशन कोणी सांगू शकेल? स्टँडर्ड युनिट सर्कलचं इक्वेशन काय आहे ते? कोणी सांगू शकेल का? किंवा युनिट सर्कलचं स्टँडर्ड युनिट सर्कलचं कोणी सांगू शकेल का?
संशोधन शेखला कोणीतरी सांगा मीटिंग रिमूव्ह हो म्हणून. वेटिंग करण्यात काय अर्थ नाहीये. कोणीतरी मेसेज करून सांगा त्याला. एकालाही येत नाहीये सर्कलचं इक्वेशन. तुम्ही चौघं एकालाही येत नाहीये का? आश्चर्य. सर्कलचं इक्वेशन तुम्हाला स्टँडर्ड युनिट सर्कलचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या सुरुवातीलाच झालं होतं, सांगितलं होतं. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. किंवा जनरली सर्कलचं कसं असतं, एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हां, हे सर्कलचं इक्वेशन असतं. सर्कलचे 2-3 इक्वेशन आहेत. ॲटलिस्ट एक तरी सांगायला पाहिजे तर स्टँडर्ड युनिट सर्कलचं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. ठीक आहे. वेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ लाईन. ॲटलिस्ट तुमच्याकडनं तर अपेक्षा आहे, तुम्ही तरी सांगायला पाहिजे होतं. थोडे सिरियसली तुम्ही चौघजणांनी होमवर्क केलेलं आहे. हां, अ लाईन इन स्पेस इज अ लोकस. अ लाईन इन स्पेस इज अ लोकस. स्पेसमधली लाईन म्हणजे काय असतं? लोकस असतं. स्पेसमधली लाईन म्हणजे काय असतं? लोकस असतं. लोकसचा अर्थ काय हे तर माहिती का? लोकसचा अर्थ काय? एखादा निश्चित असं फिक्स जागा, त्याची एखादं निश्चित स्थान आहे. लाईनचं स्पेसमध्ये एक निश्चित स्थान आहे, किंवा त्याला आपण एखाद्या पॉईंटचं डायरेक्शन देखील म्हणू शकतो. एखाद्या पॉईंटचं आपण काय म्हणू शकतो? डायरेक्शन देखील त्याला म्हणू शकतो. हां, की आता एखादा पॉईंट आहे, हां, तो इकडं जाईल, कदाचित इकडं जाईल, कदाचित इकडं जाईल. त्याचं ते डायरेक्शन आहे, त्या पॉईंटची डायरेक्शन आहे. आणि स्पेसमध्ये आता त्या पॉईंटला डायरेक्शन कोणी दिली आहे? त्या पॉईंटला डायरेक्शन दिली आहे लाईनने. ठीक आहे. म्हणून काय म्हणलंय? लाईन इन स्पेस इज अ लोकस. लाईन इन स्पेस इज अ लोकस. हे मीटिंगमध्ये डिस्टर्ब करतायत, त्यांना सांगा कोणीतरी, प्रथमेश कुलकर्णी म्हणा किंवा शिवानंद वनमाने, शमशोद्दीन शेख, की अजिबात डिस्टर्ब करू नका म्हणावं, नाही तर नेक्स्ट लेक्चरला बसू देणार नाही, होमवर्क जरी कंप्लीट असेल तरी. पॉइंट्स ऑन लाईन हॅव पोझिशन वेक्टर्स. पॉइंट्स ऑन लाईन हॅव पोझिशन वेक्टर्स. आपण बघितलेलं आहे हां, की एखाद्या लाईनवर एखादा पॉईंट असेल तर त्या पॉईंटला पोझिशन वेक्टर असतो. पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉईंट डिटरमाइन द पोझिशन ऑफ द पॉईंट इन स्पेस. पोझिशन ऑफ, नावातच आहे पोझिशन वेक्टर म्हणजे काय? स्पेसमधली त्याची पोझिशन. ठीक आहे. अरे कोणीतरी सांगा पटकन, कोळी किंवा लाडे, कोणीतरी सांगा. हे उगा आपल्याला डिस्टर्ब करतील इथून. तर रेकॉर्डिंग व्हायला लागलं एकतर, आणि रेकॉर्डिंगमध्ये सगळं इथं रेकॉर्ड दिसेल. एक मिनिट, मी पण सांगतो, तुम्ही पण सांगा. एक मिनिट. कुठं होतो आपण? इन दिस टॉपिक, पोझिशन वेक्टर ऑफ a variable point on a line will be denoted by r bar. पोझिशन वेक्टर ऑफ अ व्हेरिएबल पॉइंट ऑन लाईन म्हणजे एखाद्या लाईनवरचं, एक लाईन आहे त्याच्यावर एक पॉइंट आहे. समजा जे काही पॉइंट असेल, पॉइंट जे काही असेल, तरी त्या पॉइंटचं पोझिशन वेक्टर कशाने डिनोट करायचं आहे? आपण आर बारने डिनोट करायचं आहे ह्याच्या पुढं. ठीक आहे, आर बारने आपल्याला डिनोट करायचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा की आर बार काय आहे? ज्या लाईनचं इक्वेशन काढतोय त्या लाईनवरचं पोझिशन वेक्टर कुठल्याही पॉईंटचं,
त्या लाईनवरचं कुठल्याही पॉईंटचं पोझिशन वेक्टर येते. आता काही थेरम आहेत, बरोबर बघूया थेरम. हां, डायरेक्ट पहिलेच इक्वेशन आलेलं आहे आपल्याला की इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू अ गिवन पॉईंट, पासिंग थ्रू अ गिवन पॉईंट अँड पॅरलल टू गिवन वेक्टर. इक्वेशन ऑफ अ लाईन passing through a given point and parallel to given vector. Okay, the vector equation, the vector equation of the line passing through point A. हा पॉइंट दिलेला आहे, A हा पॉइंट दिलेला आहे आणि या पॉइंट मधून L ही लाईन पास होतीये, L ही लाईन पास होतीये. तर त्याचं आपल्याला इक्वेशन आणि पॅरलल कशाला आहे बघा. इथं बी बार दिसतोय का, हा बी बार दिसतोय का इथं. हां, त्याला हे बघा, हे परत ह्याला सांगून पण हा वेटिंग मध्ये आहे म्हणून ह्यांना लाज वाटायला पाहिजे. जाऊ दे, आपण दुर्लक्ष करूया. बी बार पॅरलल लाईन दिसते का, एल या लाईनला बी बार हे वेक्टर पॅरलल आहे. छोटा आहे बी बार आणि एल ही लाईन मोठी आहे, ते दोन्ही एकमेकांना पॅरलल आहे. तर एल ही लाईन, एक मिनिट, हे फार डिस्टर्ब करायचं ना, 1000 वेळा सांगितलं त्यांना. नाही, ठीक आहे, दोन्ही सोडा. एल ही लाईन ए या पॉइंट मधून पास होतीये, म्हणजे पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट, अँड एल ही लाईन बी बारला पॅरलल आहे, पॅरलल टू गिवन वेक्टर. म्हणजे जी कंडिशन आहे ती इथं सॅटिस्फाय होतीये. आता आपल्याला एल या लाईनचं इक्वेशन काढायचं आहे, एल या लाईनचं इक्वेशन काढायचं. लेट एल बी अ लाईन विच पासेस थ्रू ए अँड पॅरलल टू वेक्टर बी बार. लेट कॅपिटल पी बघा, कॅपिटल पी बी अ व्हेरिएबल पॉइंट ऑन द लाईन. म्हणजे पी हा एल या लाईनवरचा दुसरा एखादा पॉइंट आहे, दुसरा एखादा पॉइंट आहे. ओके, पॉइंट ऑन द लाईन. आता आपण वर बघितल्यासारखं की आर बार आपण कशाला म्हणतो, आर बार हे कशाचे पोझिशन वेक्टर आहेत. आर बार हे त्या लाईनवरचं कुठल्याही एखाद्या पॉईंटचं पोझिशन वेक्टर आहे. आपण पी या पॉईंटचं पोझिशन वेक्टर आर बार कन्सिडर केलं आहे. आणि एचं काय कन्सिडर केलं, ए बार. हे बघा, एचं काय कन्सिडर केलं, ए बार, आणि पीचं आर बार कन्सिडर केलं. ए पी इज पॅरलल टू बी बार. ऑब्विसली ही ए पी लाईन दिसते का, ही बघा ए पी लाईन बी बारला पॅरलल आहे. हे येलो लाईन्स पॅरलल दिसतात. हां, मग पॅरलल म्हणजे काय झाले, ते कोलिनियर झाले. पॅरलल म्हणजे काय झाले, कोलिनियर झाले. आपण बघितलं होतं. हां, दोन वेक्टर जेव्हा पॅरलल असतात तेव्हा ते कोलिनियर असतात. आणि कोलिनियर असतात म्हणजे काय असतात, स्केलर मल्टिपल असतात, स्केलर मल्टिपल असतात. एपी हा बी बारला पॅरलल आहे, ह्याचा अर्थ एपी आणि बी बार स्केलर मल्टिपल झाले. बघा, एपी इक्वल टू लॅम्बडा बी बार. हे इक्वेशन समजलं असेल तुम्हाला, समजलं नसेल तर लगेच क्विक सांगा मला. एपी आणि बी पॅरलल आहेत म्हणजे कोलिनियर आहेत, आणि कोलिनियर असतील तर काय, स्केलर मल्टिपल आहेत. म्हणून लॅम्बडा स्केलर घेतलाय, एपी इक्वल टू लॅम्बडा बी बार. आता हा एपी, आता मी जरा दुसरा कलर चेंज करून तुम्हाला दाखवतो. इथे एक ट्रायंगल आहे. कुठला ट्रायंगल आहे, ओ ए पी हा ट्रायंगल आहे बघा. ओ ए पी ट्रायंगल दिसतोय. ओ ए पी ट्रायंगल दिसला म्हणजे ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन पण यूज होणार. ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन प्रमाणे एपी ची व्हॅल्यू इथं आहे. ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन प्रमाणे एपी ची व्हॅल्यू काय आहे, ओपी बार मायनस ओ ए बार, ओ पी बार मायनस ओ ए बार. कळालं का. हां, एपी बार कुठनं काढलं, एपी बारचं व्हॅल्यू कुठनं काढली, ओपी बार मायनस ओ ए बार इज इक्वल टू लॅम्बडा बी बार तर आहेच. हे ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन इथं यूज केलं आहे. ठीक आहे, ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन यूज केलेलं आहे. हां, ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन काय सांगतो, ओ ए प्लस ए पी इज इक्वल टू ओ पी, ओ ए प्लस ए पी इज इक्वल टू ओ पी. हां,
तेच आपण इथे यूज केलेलं आहे. ओपी मायनस ओ ए इक्वल टू लॅमडा बी बार. आता ओपी काय आहे? ओपी आहे ए बार, सॉरी ओपी आर बार आहे ना, ओपी आर बार आहे ते सबस्टिट्यूट केलं. ओ ए काय आहे? ए बार आहे ते सबस्टिट्यूट केलं. इथे इक्वल टू लॅमडा बी बार आहे तसंच आहे. मग मग आता आलाय फायनल इक्वेशन. मायनस ए बार दुसरीकडे गेलं, प्लस ए बार झालं. हा आहे फायनल इक्वेशन. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. हे एकदम बेसिक, एकदम फायनल इक्वेशन, फायनल नाही, बेसिक इक्वेशन आहे. बेसिक आणि फायनल मध्ये फरक असणार आहे. एकदम पहिलं इक्वेशन आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार, हे पाठच करून टाकायचं की हे कशाचं, कुठल्या लाईनचं इक्वेशन? एका पॉईंटमधनं चाललाय आणि दुसऱ्या लाईनला पॅरलल आहे. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार हे कशाचं इक्वेशन आहे? कुठल्या लाईनचं इक्वेशन आहे? इक्वेशन ऑफ लाईन. आणि वेक्टर इक्वेशन आहे बरं का. सगळं वेक्टर दिसतंय का? सगळंच वेक्टर दिसतंय. हां, सगळे ह्याच्यात वेक्टरच आहेत. त्यामुळं एक जरी वेक्टर आलं तर वेक्टरच म्हणायचं त्याला, की पासिंग थ्रू अ गिवन पॉईंट अँड पॅरलल टू द वेक्टर. आता पासिंग थ्रू कुठल्या पॉईंटमधनं पास होतोय? ए बार ज्याचा पोझिशन वेक्टर आहे तो, त्या पॉईंटमधनं पास होत आहे. आणि कशाला पॅरलल आहे? बी बारला पॅरलल आहे. बघा इथं बी बारला पॅरलल आहे. आणि ए बार काय आहे? पोझिशन वेक्टर आहे. कशाचे पोझिशन वेक्टर? ज्या पॉईंटमधनं लाईन पास होतोय तो ए हा पॉईंट, त्याचं पोझिशन वेक्टर म्हणजे ए बार. हे कळायला का? थेरम आपण इथं घेतलेलं आहे. आपण जनरली थेरम घेत नाही, पण आज घेतलेलं आहे कारण सोपं पण आहे समजायला. त्यामुळे पुढचे जर अवघड असेल तर घेणार नाही आहे. ठीक आहे. आता याचं पॅरामेट्रिक किंवा कार्टेशियन इक्वेशन बघूया. पॅरामेट्रिक किंवा कार्टेशियन इक्वेशन काही अवघड नाही आहे, सोपंच आहे. each real value lambda correspond to a point on line L, and conversely each point on L determines unique value of lambda. ठीक आहे. त्याचं काय, लॅम्बडाची व्हॅल्यू युनिक आहे. कुठं काही जरी असलं, म्हणजे पी हा पॉईंट कुठं जरी फिरला, पी हा पॉईंट आता इथं आहे समजा, इथनं असा असेल, आर बार इथं येणार, पण लॅम्बडा काय स्केलर आहे, फिक्स असणार त्याची व्हॅल्यू, त्याला एवढं काही महत्त्व नाही. देर इज 1-to-1 करस्पॉन्डन्स बिटवीन पॉइंट्स एल अँड व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा. ओके. लॅम्बडा इज कॉल्ड पॅरामीटर. लॅम्बडा काय? पॅरामीटर. लॅम्बडाला काय म्हणायचं? पॅरामीटर. आणि या इक्वेशनला पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. पॅरामेट्रिक फॉर्म म्हणला या इक्वेशनला, या वेक्टर इक्वेशनला दुसरं नाव काय? पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ वेक्टर इक्वेशन. का म्हणलंय? कारण लॅम्बडा पॅरामीटर आहे. लॅम्बडा काय आहे? पॅरामीटर आहे. लॅम्बडा पॅरामीटर काय आहे? की जसं एल काय म्हणतात ते, जसं एल हा पॉईंट, एल ही लाईन चे पॉईंट चेंज होत राहतील, तसं लॅम्बडा त्याप्रमाणे आहे. लॅम्बडा पॅरामीटरचा अर्थ तुम्हाला माहिती का? पॅरामीटरचा अर्थ तुम्हाला माहिती का? पॅरामीटरचा इथं शब्दशः अर्थ घ्यायचा आहे तुम्हाला. एक्झॅक्ट पॅरामीटरचा अर्थ सांगतो मी काय आहे ते. एकच मिनिट. मापदंड. पॅरामीटर म्हणजे त्याला फिक्स ठेवून बाकीचे सगळे चेंज व्हायला लागले. लॅम्बडाला फिक्स ठेवून बाकीचे सगळे चेंज व्हायला लागले. तुम्हाला मगाशी म्हटल्यासारखं लॅम्बडा फिक्स ठेवून पी हा चेंज झालाय, त्यामुळे पी हा चेंज झाला तरी लॅम्बडा फिक्स आहे. त्यामुळे लॅम्बडा पॅरामीटर आहे इक्वेशनचा सगळ्या, म्हणून त्याला काय म्हणायचं? पॅरामेट्रिक इक्वेशन. त्याला काय म्हणायचं? पॅरामेट्रिक इक्वेशन. ठीक आहे. हे इक्वेशन फक्त लक्षात ठेवा. आणि हे इक्वेशन कुठल्या लाईनचं आहे, कुठल्या प्रकारच्या लाईनचं आहे हे लक्षात ठेवा. ओके. द इक्वेशन ऑफ अ लाईन. रिमार्क्स बघा, रिमार्क्स लाईन आणि प्लेनमध्ये रिमार्क्स फार महत्त्वाचे आहेत. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ए अँड पॅरलल टू बी बार कॅन ऑल्सो बी एक्सप्रेस्ड ॲट. हे जे इक्वेशन आहे बघा आपण बघितलेलं, ते आपण या फॉर्ममध्ये देखील लिहू शकतो. क्रॉस प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये देखील लिहू शकतो. आर मायनस ए क्रॉस बी इक्वल टू 0. आर मायनस ए क्रॉस बी इक्वल टू 0. क्रॉस प्रोडक्ट आहे आणि क्रॉस प्रोडक्ट इज इक्वल टू 0 झालं आहे. धिस इक्वेशन इज कॉल्ड नॉन पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ द इक्वेशन. का? लॅम्बडा दिसतंय का मध्ये? नॉन पॅरामेट्रिक आहे.
कारण लॅमडा नाही आहे, इथे लॅमडा आहे म्हणून पॅरामेट्रिक, इथे लॅमडा नाही म्हणून नॉन पॅरामेट्रिक. काही अवघड नाही. आता तेच बघा, त्याच हे कार्टेशियन इक्वेशन आहे. याच लाईनचं हे कार्टेशियन इक्वेशन. द कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट ए हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज ए बी सी. हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज म्हणजे काय? पॅरलल वेक्टरचं डायरेक्शन रेशो. पॅरलल वेक्टरचं डायरेक्शन रेशो. बी बारचं हे बघा, दोन्हीमध्ये फरक काय आहे आणि दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी काय हे सांगतो तुम्हाला. हां, जे इथे डायरेक्शन रेशो ए बी सी दिलंय, जे खाली परत जरा खाली जातो, हे डायरेक्शन रेशो जे ए बी सी दिलेत ना, डायरेक्शन रेशो ए बी सी, हे ए बी सी म्हणजे हे जे पॅरलल वेक्टर आहे का बी बार, त्याचे कोऑर्डिनेट आहेत. त्याचे काय आहेत? कोऑर्डिनेट. म्हणजे बी बारचं पोझिशन वेक्टर हे खालचे डायरेक्शन रेशो यूज करून कसं आपण तयार करू शकतो? पोझिशन वेक्टर बी बार इज इक्वल टू ए आय प्लस बी जे प्लस सी के. हे बघा, हे ए बी सी वापरलाय. ए आय प्लस बी जे प्लस सी के म्हणजे ते पॅरलल वेक्टरचं पोझिशन वेक्टर, आणि हे ए बी सी इथं डायरेक्शन रेशो आहेत, म्हणजेच बी बारचे कोऑर्डिनेट आहेत. बी बारचे काय आहेत? कोऑर्डिनेट. लक्षात ठेवा, बी बारचे कोऑर्डिनेट काय असणार आहेत? ए बी सी. आणि त्याचे पोझिशन वेक्टर काय असणार आहेत? ए आय प्लस बी जे प्लस सी के. हे दोन्हीमध्ये फरक आहे. हे दोन्हीमध्ये काय फरक आहे यांचं? तर तसं जर असेल, म्हणजे वरचंच आहे की एका पॉईंटमधनं पास होतोय आणि दुसऱ्याला पॅरलल आहे, तर त्याचे कार्टेशियन इक्वेशन कसे असतील? एक्स मायनस एक्स वन अपॉन ए इज इक्वल टू वाय मायनस वाय वन अपॉन बी इज इक्वल टू झेड मायनस झेड वन अपॉन सी. तुम्हाला मगाशी म्हणलं होतं सुरुवातीला की एक्स वाय ज्याच्यात आलं त्याला काय म्हणायचं? कार्टेशियन इक्वेशन. एक्स वाय आलेलं आहे आणि आपण सगळं 3D मध्ये बघतोय म्हणून एक्स वाय आणि झेड पण आलेलं आहे. एक्स वाय आणि झेड. तर x1 y1 z1 काय आहेत? ज्या पॉईंटमधनं पास होतोय त्याचे पोझिशन वेक्टर. त्याचे पोझिशन वेक्टर. आणि एबीसी म्हणजे काय आहेत? डायरेक्शन रेशो. म्हणजेच ज्या वेक्टरला पॅरलल आहे त्या वेक्टरचे हे डायरेक्शन रेशो आहे, त्या वेक्टरचे हे कोऑर्डिनेट आहेत एबीसी म्हणजे. ठीक आहे, याचं प्रूफ जर छोटा असेल तर आपण बघूयात, नंतर स्किप करून पुढे जाऊया. काहीच नाही आहे आणि विचारत पण नाहीत. डायरेक्ट दिलेलं आहे. प्रूफ वगैरे काही नाही आहे, हे डायरेक्टच वरचंच आहे तसं लिहून काढलेलं आहे इथं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. हे देखील फॉर्म्युला, हा फॉर्म्युला एक लक्षात ठेवा की कार्टेशियन इक्वेशन आहे. हा कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ गिवन लाईन. तुम्हाला दोन फॉर्म्युले मिळाले. कुठले? हा एक, आणि आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. हा कशाचा फॉर्म्युला आहे? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. परत एकदा सांगतो, वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड पॅरलल टू अ गिवन वेक्टर. ठीक आहे, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. आणि एक्स मायनस एक्स वन अपॉन ए इक्वल टू वाय मायनस वाय वन अपॉन बी इक्वल टू झेड मायनस झेड वन अपॉन सी आर द रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ द लाईन. त्याच लाईनचं हे कार्टेशियन इक्वेशन आहे, वेगळ्या फॉर्ममध्ये. इक्वेशनच आहे, थोडं वेगळ्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, इन कार्टेशियन फॉर्म लाईन कॅनॉट बी रिप्रेझेंट बाय सिंगल इक्वेशन. सिंगल इक्वेशन म्हणजे असं एक्स इक्वल टू टू हे एक लाईनच आहे, पण बाय अ सिंगल इक्वेशन मध्ये दाखवता येत नाही म्हणतात. आपण ते प्रॉब्लेम मध्ये आले तर बघूया, त्याचं एवढं इम्पॉर्टन्स वाटेना. आणि याचा काय म्हणतात ते, कुठे संदर्भ पण दिसेना सध्या. त्याचं समजून सांगा म्हणजे संदर्भ पण दिसेना. प्रॉब्लेम मध्ये आलं तर आपण बघूया. रिमार्क्स तुम्हाला मगाशी म्हणल्यासारखं प्रत्येक रिमार्क एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, असं कन्सिडर करा. प्रत्येक रिमार्क एक फॉर्म्युला आहे, कारण प्रत्येक रिमार्कवर एक ना एक प्रॉब्लेम आहे अवलंबून. ठीक आहे, हे बघा, तुम्हाला मगाशी म्हणलं होतं की इकडं हे होतं एबीसी होतं, इथं A1 B1 C1 घेतलंय. A1 B1 C1
if b bar is equal to a1i plus b1j plus c1k, then a1 b1 c1 are direction ratios of the line, and if a1 b1 c1 are the direction ratios of a line, then b bar म्हणजे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. कॉन्व्हर्सली म्हणलंय. कॉन्व्हर्सली म्हणजे इफ देन, हे बघा ही कंडिशन आहे आणि हा त्याचा रिझल्ट आहे, आणि इथे उलट आहे, जो रिझल्ट आहे तोच कंडिशन आहे. आपण ह्याच्यामध्ये बघितलंय कशामध्ये, लॉजिकमध्ये, एकमेकाची कंडिशन्स आणि एकमेकाचे रिझल्ट. तर इथं सांगण्याचा मुद्दा काय, जर a1 b1 c1 डायरेक्शन रेशोज असतील तर ते बी बारचे पोझिशन वेक्टरमध्ये कोऑर्डिनेट असतात. बी बारचे पोझिशन वेक्टर असतात ते a1i प्लस b1j प्लस c1k, आणि जर बी बारचे पोझिशन वेक्टर दिले असतील तर ते पोझिशन वेक्टर ज्या कोऑर्डिनेट पासून तयार झालेत ते कोऑर्डिनेट म्हणजे काय असतात, डायरेक्शन रेशोज असतात. वर तुम्हाला मी सांगितलं होतं 2-3 वेळा, हे बघा हे ए बी सीचं तुम्हाला सांगितलं होतं मी, बरोबर का. तेच म्हणजे काय आहेत, बी बारचे पोझिशन वेक्टर आहेत, आणि बी बारचे पोझिशन वेक्टर म्हणजेच काय, डायरेक्शन रेशो आहेत. तेच आपला पहिला रिमार्क आहे. ओके, द इक्वेशन x minus x1 upon a, y minus y1 upon b is equal to z minus z1 upon c is equal to lambda are called symmetric form. इक्वल आहेत, तिन्ही पण इक्वल आहेत म्हणून ते सिमेट्री आहे. तिन्ही पण इक्वल आहेत म्हणजे काय, सिमेट्री आहे. सिमेट्री तुम्हाला माहिती आहे काय असतं, सिमेट्रिक मॅट्रिक्स बघितलंय आपण, सिमेट्रिक मॅट्रिक्स बघितलेला आहे, दोन्हीकडचे अपोजिट साईड सेम असतात. तसंच आहे, तिन्ही पण सेम आहेत म्हणून ते काय, सिमेट्रिक फॉर्म आहे. सिमेट्रिक फॉर्म ऑफ कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ लाईन. ठीक आहे. आता याच्यावरून खाली तेच दिलेलं आहे, की पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ कार्टेशियन इक्वेशन, पॅरामेट्रिक फॉर्म, कारण लॅम्बडा आलाय ना, लॅम्बडा आलाय म्हणजे पॅरामेट्रिक फॉर्म. काय केलंय बघा इथं, आता हे दोन नाही आहेत असं कन्सिडर करा सध्या, वाय आणि झेड नाही आहेत. हा ए इकडे नेलाय, ए इकडे दुसऱ्या साईडला नेला लॅम्बडाकडं, लॅम्बडा ए झाला, आणि मायनस x1 पण इकडे आणला, मायनस x1 आल्यानंतर प्लस x1 झाला, म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. एक्सची व्हॅल्यू काय आहे, x1 प्लस लॅम्बडा ए, x1 प्लस लॅम्बडा ए, कारण मायनस x1 इकडे गेलाय, डिनॉमिनेटरचा ए दुसरीकडे गेलाय, बरोबर. सिमिलरली वायचं y1 प्लस लॅम्बडा बी, झेडचा z1 प्लस लॅम्बडा सी आर कॉल्ड पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. पॅरामेट्रिक फॉर्म म्हणजे तुम्हाला इथल्या एक्सची व्हॅल्यू मिळाली, इज इक्वल टू लॅम्बडा कसं आलं, हे तिन्ही इक्वल आहेत, म्हणजे तिघांची व्हॅल्यू फिक्स आहे, बरोबर. मग तिघांची व्हॅल्यू काय आहे, ती लॅम्बडा कन्सिडर केली आहे, तिघांची फिक्स व्हॅल्यू काय, लॅम्बडा कन्सिडर केली आहे, आणि लॅम्बडा पॅरामीटर असतो, म्हणून हे इक्वेशन त्यावरनं मिळालं. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एकमेकांवर डिपेंड आहे सगळं, हे सगळं एकमेकांवर डिपेंड आहे. त्यामुळं नवीन काय आहे असं, एखादं नवीन आहे असं आपण म्हणू शकत नाही, तेच आहे, थोडं वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहिलंय. आता हे बघा, इथपर्यंत कार्टेशियन होता, एवढा पार्ट कार्टेशियन होता, इज इक्वल टू लॅम्बडा घेतला म्हणून सिमेट्रिक झाला, थोडं इक्वेशन सिम्प्लिफाय केलं, करून आपण त्याला काय केलं, पॅरामेट्रिक फॉर्म केलं. यालाच आपण बी बार म्हणलं, वर म्हणल्यासारखं, आणि हे ए चे कोऑर्डिनेट आहेत. आणि अजून एक सांगतो, आता इथे हे बघा, मी ते इक्वेशन लिहितो ते वेक्टरचं, खाली तुम्हाला सापडेल, पण त्याआधी तुम्हाला सांगून ठेवतो, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, याचं आणि या इक्वेशनचं कम्पेअर करा. लॅम्बडा तर आहेच, फिक्स आहे, ओके. ए बार म्हणजे काय असतात आपले, x1 y1 z1, कारण
x1 y1 z1 काय आहेत, हे त्या ज्या पॉईंटमधनं पास होत आहे त्याचे कॉर्डिनेट आहेत. कॅपिटल ए चे कॉर्डिनेट आहेत x1 y1 z1, आणि त्याच्यावरून आपण त्याचे पोझिशन वेक्टर घेऊ शकतो. हा म्हणजे ए बार काय झाला, ए बार आपण इथं लिहू शकतो x1i प्लस y1j प्लस z1k. हा हे ए बार पोझिशन वेक्टर झाला. x1 y1 z1 कुठने घेतलं, ए हे पॉईंटचे कॉर्डिनेट आहेत. हे काय आलं बी. आता काय राहिलं बी. बी म्हणजे काय सांगितलं होतं, एबीसी. बी म्हणजे काय सांगितलं होतं, एबीसी. बरोबर का, तुम्हाला मगाशी हे 2-3 वेळा एक्सप्लेन केलं होतं. बी चे कॉर्डिनेट म्हणजेच डायरेक्शन रेशिओज असतात. हे एबीसी झालं, लॅमडा झालं, ए बार झालं, बी बार झालं. कम्पेअर करायला लागलो बरं काय आपण. कार्टेशियन इक्वेशन आणि वेक्टर इक्वेशन एकमेकांना कसे पूरक आहेत हे आपण कम्पेअर करायला लागलो. राहिलं काय, आर बार राहिला, आणि इकडे काय राहिला, एक्स वाय आणि झेड राहिला. ह्याचा अर्थ आर बार आणि एक्स वाय आणि झेड यांचं काहीतरी रिलेशन असायला पाहिजे, आणि आहेच, यांचं पण रिलेशन आहे. याचाच अर्थ इथं काय होतोय बघा, मी लिहितो इथं, आर बार वरचा जो आर बार आहे तोच म्हणजे काय असतो, तो म्हणजे असतो एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. आर बारचे पोझिशन वेक्टर काय झाले, एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. कळालं का, आपण वेक्टर इक्वेशन आणि कार्टेशियन इक्वेशन कम्पेअर करून दोन्ही एकमेकांना कसं पूरक आहेत ते लिहिलेलं आहे. एक्स्ट्रा काय केलेलं नाही, ते लिहिलेलं आहे आपण. ठीक आहे, आता आपण थोडं पुढे जाऊया, रिमार्क्स थोडे पुढे बघू आपण. द कोऑर्डिनेट्स ऑफ व्हेरिएबल पॉइंट पी. द कोऑर्डिनेट्स ऑफ व्हेरिएबल पॉइंट पी म्हणजे जे वरचं पॉइंट पी होतं बघा. हा बघा, आता इथं मी जरा तेच दाखवतो तुम्हाला. पी हे पॉइंट आहे, हा, आणि त्याचे पोझिशन वेक्टर आर बार आहे. बरोबर, पी या कोऑर्डिनेटवरून आर बार आपण वेक्टर तयार करतो. आपण नेहमी बघितलेलं आहे. बी बार कसं तयार केलं, ए आय प्लस बी जे प्लस सी के. ए बार कसं तयार केलं, ए बार ए काय होता, x1 y1 z1. मग ए बार कसं तयार केलं आपण, x1i प्लस y1j प्लस z1k असं तयार केलं. तसंच पी हे पीच्या कोऑर्डिनेटवरून आर बार तयार केलाय आपण. बरोबर का, पीच्या कोऑर्डिनेटवरून आपण आर बार तयार केलाय. हे कळालं. मग पीचे कोऑर्डिनेट आहेत काय, पीचे कोऑर्डिनेट आहेत काय, तर इथे दिलाय बघा. पीचे कोऑर्डिनेट तुम्हाला दिलेले आहेत. हा, x1 प्लस लॅमडा ए, y1 प्लस लॅमडा बी, z1 प्लस लॅमडा सी. हे कुठेतरी बघितल्यासारखं झालंय का तुम्हाला, कुठेतरी बघितल्यासारखं झालंय. x1 प्लस लॅमडा ए, y1 प्लस लॅमडा बी, z1 प्लस लॅमडा सी आपण वर बघितलेलं आहे. हा, हे कशाची व्हॅल्यू आहेत, हे बघा, एक्स वाय झेड ची व्हॅल्यू आहेत. हे तिन्ही कशाची व्हॅल्यू आहेत, एक्स वाय झेड ची व्हॅल्यू आहेत. याचाच अर्थ एक मिनिट, हे काय आहे, हा म्हणजे एक्स आहे, हा वाय आहे, आणि हा झेड आहे. एक्स वाय आणि झेड म्हणजे पी चे कोऑर्डिनेट काय झाले, पी चे कोऑर्डिनेट झाले एक्स वाय झेड. हे कळालं का, पी चे कोऑर्डिनेट काय आहेत, एक्स वाय झेड आहेत. हा, हे लक्षात ठेवा, पी चे कोऑर्डिनेट काय आहेत, एक्स वाय झेड. परत आपण डायग्राम कडे घेऊयात. पी चे कोऑर्डिनेट एक्स वाय आणि झेड आहे. बरोबर, मग आर बार, आता कोऑर्डिनेट वरून आपण पोझिशन वेक्टर काढत असतो. मग आर बारचं पोझिशन वेक्टर काय येणार, एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. जे मगाशी तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलं होतं कम्पेअर करताना, ते चालाय परत. आर बारचं पोझिशन वेक्टर काय असणार आहे, एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के.
corresponding to each real value of lambda there is one point on the line, and conversely corresponding each point on the line there is unique real value of lambda. वर जे बघितलं तेच आहे, वर जे आपण एक बघितलं होतं हे इथं परत दिलेले आहेत त्यांनी, ईच रिअल व्हॅल्यू, जे रिमार्क वर होतं तेच खाली आलाय परत, ते रिपीट करण्यात काय अर्थ नाही. whenever we write the equations of line in symmetric form म्हणजे is equal to lambda, it is assumed that none of ABC is zero. none of ABC is zero. obviously जेव्हा सिमेट्रिक फॉर्म म्हणजे हे फॉर्म कन्सिडर केलं, हे जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुम्ही काय अज्युम करत असता की ABC पैकी काही कशाचीच व्हॅल्यू झिरो नाही आहे. समजा जर झिरो असलं असतं तर सगळंच इन्फिनिटी आलं असतं. समजा जर हा झिरो आला असता, हा झिरो आहे, झेड मायनस झेड अपॉन झिरो म्हणजे इन्फिनिटी, हे पण इन्फिनिटी झालं असतं, हा पण इन्फिनिटी झालं असतं, लॅम्बडा पण, एखादं लाईनचं इक्वेशन इन्फिनिटी झालं असतं, जे की पॉसिबल नाही आहे. म्हणून आपण काय झिरो कन्सिडर करत नाही की कशाची व्हॅल्यू झिरो नाही आहे. इफ ॲट लिस्ट वन ऑफ देम इज झिरो देन वी राईट द इक्वेशन ऑफ अ लाईन इन पॅरामेट्रिक नॉट सिमेट्रिक. जर समजा जर झिरो आली व्हॅल्यू, जर समजा व्हॅल्यू झिरो आली तर आपण इक्वेशन सिमेट्रिक फॉर्ममध्ये लिहायचं नाही, तर कुठल्या फॉर्ममध्ये लिहिणार आपण, पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये आपण लिहिणार. ठीक आहे. समजा कॅल्क्युलेशन करताना ABC पैकी कशाची व्हॅल्यू जर झिरो आली तर आपण इक्वेशन कुठल्या फॉर्ममध्ये लिहायचं, सिमेट्रिक फॉर्ममध्ये लिहायचं, पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये अजिबात लिहायचं नाही. हे कळालं का? नेक्स्ट बघूया. एक मिनिट. in place of direction ratios ABC, in place of direction ratio ABC, if we take direction cosine म्हणजे ABC च्या ऐवजी आपण LMN वापरलं, then coordinate of the variable point P म्हणजे ABC आहे ते प्रत्येक ठिकाणी आपण LMN सबस्टिट्यूट केलं, LMN सबस्टिट्यूट केलं तरी पण चालतंय. आणि आता परत डायग्रामकडे जावं लागेल, नाही डायग्राम, हां डायग्रामकडे आपल्याला जावं लागेल. AP, कारण इथं AP म्हणलंय बघा, APचा स्क्वेअर, कारण ए पॉईंट माहिती आहे आपल्याला काय आहे, ए पॉईंट आहे x1 y1 z1 आणि P पॉईंट काय आहे x1 प्लस लॅम्बडा L y1 प्लस लॅम्बडा N z1 प्लस लॅम्बडा N. हे कधी ABCच्या ऐवजी आपण LMN म्हणजे डायरेक्शन रेशोच्या ऐवजी डायरेक्शन कोसाइन यूज केलं तर AP स्क्वेअर हां, इथं आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरलाय. इथं काय केलं आहे सांगत बसत नाही दरवेळेस की इथं डिस्टन्स फॉर्म्युला वापरला आहे. हे बघा P मायनस A म्हणजे x1 प्लस लॅम्बडा L मायनस x1 प्लस लॅम्बडा L मायनस x1 बघा स्क्वेअर, तसंच यांचा स्क्वेअर प्लस झेडचा स्क्वेअर असं इथं केलेलं आहे. प्लस x1 मायनस x1 कॅन्सल, y1 कॅन्सल, z1 कॅन्सल, हे सगळं राहिलं. लॅम्बडा कॉमन आहे, लॅम्बडा स्क्वेअर कॉमन घेतला, लॅम्बडा स्क्वेअर कॉमन आहे ते घेतलं, L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर, ह्याचं माहिती आपल्याला इज इक्वल टू 1 असतो, इज इक्वल टू 1 आपण वेक्टर चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इज इक्वल टू 1 म्हणजे AP स्क्वेअर इज इक्वल टू लॅम्बडा स्क्वेअर, AP स्क्वेअर इज इक्वल टू लॅम्बडा स्क्वेअर. स्क्वेअर रूट गेलं, स्क्वेअर रूट घ्यायचं, मग लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आणि इन शॉर्ट AP ही लेंथ पण मिळाली, APची लेंथ पण मिळाली. आपण परत एकदा वर जाऊया डायग्रामकडं. म्हणजे ही जी AP बघितलं होतं, APची लेंथ पण आपल्याला मिळाली, ती काय आहे लॅम्बडा, ती काय प्लस मायनस लॅम्बडा. प्लस मायनस का, समजा जर APच्या ऐवजी PA आलं तर मायनस लॅम्बडा येणार, डायरेक्शन जर चेंज झालं तर मायनस लॅम्बडा. हे काय आलं, लॅम्बडा इक्वल टू प्लस मायनस AP. Thus parametric of point on a line gives its distance from the base point of the line, आता
दुसरं इक्वेशन बघूया, प्रूफ पण बघूया याचं. आज हे संपून टाकूयात पॉईंट. इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू गिवन 2 पॉईंट्स. पासिंग थ्रू गिवन 2 पॉईंट. आता 2 पॉईंटमधनं पास होतोय. मग अशी एका पॉईंटमधनं पास होता आणि दुसरा वेक्टरला पॅरलल होता. आता दुसरा वेक्टरचा संबंध नाही आहे, म्हणजे बी बार वर जो बी बार होता त्याचा संबंध नाही आहे. इथं छोटा बी बार होता बघा असा, त्याचा इथं काही संबंध येत नाही. फक्त एका पॉईंटच्या ऐवजी 2 पॉईंटमधनं पास होतोय. द इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू ए and B, A and B is R bar is equal to A bar plus lambda B bar minus A bar. R bar is equal to A bar plus lambda B bar minus A bar. आता अजून एक सांगतो, नीट लक्ष द्या. इथं B bar दिसतोय तुम्हाला, इथं देखील B bar दिसतोय. हा वरच्या B बारचा आणि या B बारचा काहीही संबंध नाही. वरचा बी बार हा पॅरलल लाईन होता. हा बी बार या बी या पॉइंटचा पोझिशन वेक्टर आहे. हा ए बार तोच आहे, आर बार तोच आहे, ए बार पण आर बार तोच आहे, ए बार तोच आहे, लॅम्बडा तोच आहे, पण बी बार चेंज आहे. बी बार चेंज म्हणजे काय, वरच्या बी बारचा अर्थ आणि या बी बारचा अर्थ, वरच्या डायग्राम मधल्या बी बारचा अर्थ आणि या डायग्राम मधल्या बी बारचा अर्थ वेगळा आहे. वरचा बी बार असा पॅरलल वेक्टर होता, इथला बी बार पॅरलल वेक्टर नाही आहे. तर एल ही लाईन बी मधनं पास होतीये, पी या पॉइंट मधनं पास होतीये, तर त्या पॉइंटचं हा बी बार पोझिशन वेक्टर आहे. हा बी बार काय पोझिशन वेक्टर आहे. कळालं का फरक? दोन्ही बी बार मध्ये कन्फ्यूज होऊ नका. तर हे इक्वेशन असं असेल, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस ए बार. ठीक आहे, बघूया आपण आता प्रूफ बघूया याचं. लेट एल बी द लाईन विच पासेस थ्रू ए अँड बी. ए अँड बी मधून पास होतोय, ए अँड बी मधून एल ही लाईन पास होतीये. ओके, लेट पी, मगाशी आपण एक मगाशी पण बघितलं तेव्हा ए या लाईन मधनं पास होत होती, तरी पण आपण त्या लाईनवरचा अजून एक पॉईंट घेतला होता पी. तसंच इथं 2 पॉईंट मधनं पास होत असून देखील आता या लाईनवर हे 2च पॉईंट नाही आहेत, भरपूर काही पॉईंट आहेत. त्यातलाच पी हा एक पॉईंट आपण अजून एक घेतला, त्याचा पोझिशन वेक्टर काय आर बार. इथं कंसात लिहिलंय बघा आर बार. बी अ व्हेरिएबल पॉईंट ऑन द लाईन एल अदर दॅन ए अँड बी. ओके, आता त्यामुळे काय झालंय, 2 वेक्टर तयार झालेत. कुठली 2 वेक्टर? एपी आणि ए बी. एपी आणि ए बी बघा, एपी आणि ए बी हे 2 वेक्टर तयार झालेत एकाच लाईनवरचे. 3 पॉईंट एकाच लाईनवर आहेत, म्हणजे ते तिन्ही काय आहेत, कोलिनियर आहेत. आणि 3 पॉईंट पासून 2 वेक्टर तयार केले आपण, ज्यात आपण गेले 2 आठवडे करत आलो. की एक पॉईंट कॉमन ठेवलाय, ए हा पॉईंट कॉमन ठेवून 2 वेक्टर तयार केले, एपी आणि ए बी. आणि एकाच लाईनवर असल्यामुळे ते काय आहेत, कोलिनियर आहेत. एपी आणि ए बी काय झाले, कोलिनियर झाले. ते लॅम्बडा चुकून आला इथं. आणि जर एपी आणि ए बी कोलिनियर असतील तर ते काय असतात, स्केलर मल्टिपल. तर ते काय असतील, स्केलर मल्टिपल. बघा, एपी इक्वल टू लॅम्बडा ए बी बार, एपी इक्वल टू लॅम्बडा ए बी बार. तर एपीचं इथं काय व्हॅल्यू दिली आहे, एपीची काय व्हॅल्यू दिली आहे, आर बार मायनस ए बार. एपीची व्हॅल्यू बघा इथं, आर बार मायनस ए बार कशावरनं काढली आहे, ट्रायंगल. परत ट्रायंगल लॉ, ओ ए पी किंवा ओ पी ए, हे येलो ट्रायंगल दिसतंय का, ते एपी इज इक्वल टू आर बार मायनस ए बार. आर बार मायनस ए बार, कळालं का? तसंच ए बी पण ट्रायंगलच आहे. ए बी कुठला ट्रायंगल आहे, हा ओ ए बी. ओ ए बी या ट्रायंगल वरून ए बी ची व्हॅल्यू काढली बी बार मायनस ए बार, आणि ओ ए पी
या ट्रायंगलवरून ए पीची व्हॅल्यू काढली आर बार मायनस ए बार. बघा दिसतोय का तुम्हाला? तुम्हाला आता थोडंफार अंदाज यायला पाहिजे. बी बार मायनस ए बार, आर बार मायनस ए बार. इझी आहे. आता मायनस ए बार इकडे आला, प्लस झाला, संपलं इक्वेशन. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा इंटू बी बार मायनस ए बार इज रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. वेक्टर इक्वेशन म्हणायला पाहिजे. ठीक आहे. रिमार्क बघा खाली आहे लगेच. थेरम झाली की रिमार्क आहेच. आता तुम्हाला पुढच्या लाईन प्लेन मध्ये सगळीकडे थेरम रिमार्कच आहे सगळं. हा, हे इक्वेशन पण आपण क्रॉस प्रोडक्ट मध्ये लिहू शकतो. आर बार मायनस ए बार क्रॉस बी बार मायनस ए बार. वर सेम होतं, आर बार मायनस ए बार क्रॉस बी बार एवढंच होता फक्त. इथं आर बार मायनस ए बार क्रॉस बी बार मायनस ए बार इज इक्वल टू 0 असं पण तुम्ही लिहू शकता. कार्टेशियन इक्वेशन पण रेडी आहे. ए चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत x1 y1 z1, बी चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत x2 y2 z2. तर दोन पॉइंट मधून पास होणाऱ्या लाईनचे कार्टेशियन इक्वेशन काय असतात बघा. x मायनस x1 डिवायडेड बाय x2 मायनस x1, y मायनस y1 डिवायडेड बाय y2 मायनस y1, z मायनस z1 डिवायडेड बाय z2 मायनस z1. तर इथं x1 y1 z1 काय असणार आहेत? ए हा पॉइंट. x2 y2 z2 काय असणार आहे? बी हा पॉइंट. आणि x y z काय असणार आहे? पी हा पॉइंट. कुठला पॉइंट असणार आहे? पी. पी हा पॉइंट पण चेंज होत नाही म्हणलं तर वर जो पी आहे तोच इथं आहे. त्याचे कोऑर्डिनेट तेच असणार आहे कारण त्याचा पोझिशन वेक्टर आर बार आहे. आणि इथं आर बारची पण व्हॅल्यू फिक्स आहे. आर बार इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. ठीक आहे. तर प्रूफ बघूया, समजून घेता आलं तर. काय नाही आहे प्रूफमध्ये अर्थ, तुम्ही वाचून टाका. हे वाचून देखील समजू शकते. आणि हे काय एवढं छोटं असल्यामुळे पेपरला पण काय विचारत नाहीत. प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम घ्यायचे का उद्या बघायचं? 1 मिनिट थांबा. थोडे घेऊयात प्रॉब्लेम आणि नंतर 2-3 प्रॉब्लेम घेऊयात, बाकीचे उद्या घेऊयात. आणि जुन्या सिलेबसमधलं पण घेऊया आपण. व्हेरीफाय दॅट द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर 4i मायनस 11j प्लस 12k लाईज ऑन द लाईन. या लाईनवर हे पोझिशन वेक्टर आहे हे प्रूव्ह करायचं आहे. कसं प्रूव्ह केलं नीट चेक करा. बघा, रिप्लेस आर बार म्हणजे बघा, आता इथं मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. डायग्राम इथं आता इथं इक्वेशन बघा. पहिला डायग्राम आपण काढूयात, पण इक्वेशन आर बार इज इक्वल टू एक वेक्टर आहे प्लस लॅमडा दुसरा वेक्टर आहे. तर मला सांगा की कुठल्या इक्वेशन सारखं दिसतंय? हे कुठल्या इक्वेशन सारखं दिसतंय? दोन पैकी कुठल्या इक्वेशन सारखं दिसतंय? आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. हा, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार याच्यासारखं आहे, बरोबर का? तर ए बार काय आहे ह्याच्यावरून आपल्याला अंदाज काढता येते. हा पहिला जो दिसतोय 6i मायनस 4j प्लस 5k हा ए बार आहे आणि हा बी बार आहे. म्हणजे हा पॅरलल लाईन आहे. हा बी बार आहे याचा अर्थ पॅरलल लाईन आहे. नुसतं इक्वेशन सांगून पण उपयोग नाही, आपल्याला ते इक्वेशन कुठल्या टाईप्स आहे ते पण सांगायला पाहिजे. तर आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. कुणीतरी संशोधनला सांगताय का? तुम्हाला त्याला खरंच मी पनिशमेंट करेन बरं का.
तेवढं त्याला मेसेज पर्सनली टाकून देखील त्याला समजत नसेल, त्याला सांगा सर चिडलेत म्हणावं. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. हे इक्वेशन कशाचं आहे? एका सिंगल पॉइंट मधनं पास होणारं आणि एका दुसऱ्या वेक्टरला पॅरलल असणारं लाईनचं इक्वेशन आहे, बरोबर. म्हणजे समजा एखादा ही लाईन आहे अशी, हा आहे पॉइंट ए, पॉइंट ए, आणि हा पॉइंट आहे पी, हा पॉइंट आहे पी, हा पॉइंट असतो ओ, आणि बी बार काय असतो आपला? बी बार आहे इथं. आहे बी बार. हा, मग बी बार काय आहे? 2i + 7j + 3k. प्रॉब्लेम समोर आहे, किती छोटा आहे तुम्हाला दिसतंय, पण आपल्याला त्या प्रॉब्लेमची कन्सेप्ट समजून घ्यायची आहे, त्यामुळे बघा. हा, आणि हा आहे ए बार, आणि हा आर बार आहे. हा काय? आर बार आहे. हा काय? आर बार आहे, बरोबर. पी या पॉईंटचं पोझिशन वेक्टर आपण काय कन्सिडर करत असतो? आर बार. तर आता अजून एक तुम्हाला इथं पोझिशन वेक्टर दिलाय की या लाईनवरचा आहे असं कन्सिडर करा म्हणलंय, या लाईनवरचा आहे असं कन्सिडर करा. हा, तोच आपण आर बार आहे असं कन्सिडर केलं. ही लाईन, हे पोझिशन वेक्टर ज्या लाईनचा आहे, तो पोझिशन वेक्टर आपण आर बारच आहे असं कन्सिडर केलं, आर बारच आहे असं कन्सिडर केलं. आणि आर बारची आपण इथं आर बारच्या जागी हे बघा इथं आपण सबस्टिट्यूट केलं, आर बारच्या जागी आपण इथं सबस्टिट्यूट केलं. ठीक आहे, हे बघा आर बारच्या जागी इथं आपण सबस्टिट्यूट केलंय. आणि आता काय करायचं? सिम्प्लिफाय करायचं आहे. लॅमडा घ्या ब्रॅकेटमध्ये, लॅमडा घ्या ब्रॅकेटमध्ये. तर लॅमडा मल्टिप्लाय केलं, 2 लॅमडा, 7 लॅमडा, 3 लॅमडा असं झालं. आता आयचं कोइफिशियंट एकत्र करा, जे कोइफिशियंट एकत्र केचे आपण वेक्टरमध्ये बघितलं होतं. 6i 2 लॅमडा आय -4j + 7 लॅमडा जे 5k + 3 लॅमडा के असं केलं. आणि इथल्या आय सोबत कम्पेअर केलं. इथल्या आय लिनियर कॉम्बिनेशनमध्ये आपण बघितलंय, सेम प्रॉब्लेम आहे बघा, लिनियर कॉम्बिनेशन सारखाच प्रॉब्लेम आहे. कम्पेअर केलं तर तुम्हाला 4 = काय आलं? 6 + 2 लॅमडा, हे असं आलं. हे 3 इक्वेशन मिळाले तुम्हाला. काय? हे 3 इक्वेशन मिळाले. आता पुढं काय म्हणलंय बघा, पुढं जे म्हणलंय ते महत्त्वाचं. फ्रॉम each of the following equation we get the same value of lambda, सेम व्हॅल्यू ऑफ लॅमडा. याच्यावरून तुम्हाला लॅमडाची सेम व्हॅल्यू मिळू शकते. याच्यावरून तुम्हाला लॅमडाची सेम व्हॅल्यू मिळू शकते. आता जर तुम्ही हे सिम्प्लिफाय केलं, 6 इकडे गेला, -6 झाला, 4 - 6 -2, 2 लॅमडा = -2, म्हणजे लॅमडा = -1, लॅमडा = -1. इथं सुद्धा जर सॉल्व केला, -4 इकडे गेला, +4 झाला, -11 + 4, -11 + 4 -7, म्हणजे इथं पण लॅमडाची व्हॅल्यू -1 झाली. तिन्ही इक्वेशन वरून आपल्याला लॅमडाची व्हॅल्यू सेम मिळाली. तिन्ही इक्वेशन वरून लॅमडाची व्हॅल्यू सेम मिळाली. आणि म्हणूनच हा पॉइंट लाईनवर आहे. हे कशावरून ओळखलं आपण? सिमेट्रिक फॉर्म. आठवत आहे का सिमेट्रिक फॉर्म? तुम्हाला दाखवतो, हा बघा सिमेट्रिक फॉर्म. लॅमडाची व्हॅल्यू सेम आली याचाच अर्थ काय? तो पॉइंट त्या लाईनवर आहे, तो पॉइंट त्या लाईनवर आहे. ठीक आहे. दुसरी मेथड पण आहे, ते एक बघूया की इक्वेशन आर बार = ए बार प्लस लॅमडा बी बार कॅन बी रिटर्न एज. हा ए बार दुसऱ्या साईडला गेला, मायनस झाला, हे आपण बघितलेलं आहे. Thus the point P lies on the line if and only if. आता हे दोन स्केलर मल्टिपल खरंच जर असतील, आता इथं बघा हे दोन वेक्टर, हा एक वेक्टर आर बार मायनस ए बार, हा एक वेक्टर, आणि बी बार हा एक वेक्टर. हे दोन खरंच जर स्केलर मल्टिपल असतील तरच ते काय असणार आहेत? कोलिनियर असणार आहेत. कोलिनियर असणार आहेत.
म्हणजे बी बार हा आर बार मायनस ए बारला पॅरलल असणार आहे. हा आपण डायग्राम थ्रू आपण समजून घेऊया. हे जे मेथड आहे डायग्राम थ्रू समजून घेऊया आपण. आर बार मायनस ए बार लक्षात ठेवा बरं का. आर बार मायनस ए बार. हे बघा आर बार मायनस ए बार म्हणजे काय असतो, एपी असतो. आर बार मायनस ए बार हे बघा इथं दिलंय बघा. हेच इक्वेशन आपण खाली बघितलं आता. आर बार मायनस ए बार काय असतो, एपी असतो. आपल्याला आता काय प्रूव्ह करायचं आहे, एपी हा बी बारला पॅरलल आहे. एपी हा बी बारला पॅरलल आहे म्हणजेच ते स्केलर मल्टिपल आहे. एवढं जर प्रूव्ह केलं तर जो आपण पॉइंट आर बार हा कन्सिडर केलाय तो या लाईनवर आहे असं प्रूव्ह होत आहे. तो या लाईनवर आहे. तो जर एपी आणि बी बार पॅरलल नसतील तर पी हा पॉईंट दुसरीकडे कुठेतर असेल असं प्रूव्ह होईल. आणि जर तसं प्रूव्ह झालं तर ते पॅरलल होणार नाहीत, कोलिनियर होणार नाहीत, स्केलर मल्टिपल होणार नाहीत. ठीक आहे. तर आपल्याला स्केलर मल्टिपल आहेत का पहिल्यांदा प्रूव्ह करायचं आहे. स्केलर मल्टिपल आहेत का प्रूफ बघूया आधी. प्रूफ करून दुसरं पण समजून घेऊया. हा आर बार मायनस ए बार काढलं. आर बार आपण जे कन्सिडर केलं होतं आर बार आर बार काय कन्सिडर केलं होतं आपण, हे 4 आहे. आर बार मायनस ए बार काढलं. ठीक आहे. हे बघा आर बार मायनस ए बार. जे काय आलंय हे बघा इथं आलंय. यातनं मायनस साईन कॉमन घेतलं. मायनस साईन म्हणजे -1 कॉमन घेतलं. जे काही उरलंय तो काय आहे, बी बार आहे. म्हणजे स्केलर मल्टिपल आहे. स्केलर मल्टिपल काय आहे, आर बार मायनस ए बार आणि बी बार. हे स्केलर मल्टिपल आहे. याचाच अर्थ काय झाला, आर बार मायनस ए बार आणि बी बार स्केलर मल्टिपल आहेत. ह्याचा अर्थ कोलिनियर आहेत. आणि जर कोलिनियर असतील तर आर बार हा पोझिशन वेक्टर त्या लाईनवर आहे. कोलिनियर असल्याशिवाय लाईनवर येत आहे का, ते नाही येणार. म्हणून स्केलर मल्टिपल आहेत, कोलिनियर आहेत. म्हणून पी हा पॉइंट ज्याचे पोझिशन वेक्टर आर बार आहे तो त्या लाईनवर आहे. लाईज ऑन द लाईन. ठीक आहे. प्रॉब्लेम परत एकदा नीट बघा नंतर. Find the vector equation of a line passing through the point having position vector 4i minus j plus 2k and parallel to म्हणजे हा बी बार झाला. पॅरलल टू द वेक्टर म्हणजे हा पी बार झाला. आणि हे काय आहे, पासिंग थ्रू अ पॉइंट. ज्या पॉइंट मधनं पास होतोय त्याचे पोझिशन वेक्टर आहेत. म्हणजे हा ए बार झाला. बघा सबस्टिट्यूट केलं. हा ए बार आहे, हा बी बार आहे. आणि पासिंग थ्रू द पॉइंट म्हणलंय. पासिंग थ्रू 2 पॉइंट्स म्हणलंय का. 2 पॉइंट्स म्हणजे ए आणि बी यातनं पास होत नाही अजून. म्हणजे आपण पहिलंच इक्वेशन इथं कन्सिडर करावं लागतंय. हे बघा पहिलंच इक्वेशन आहे, आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. ए बार काय आहे, बी बार काय आहे, हे प्रॉब्लेममध्ये नीट वाचून समजून घ्यावं लागतंय. लाईन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर असं म्हणलं. याचा अर्थ काय, ज्या पॉइंटमधनं पास होतोय त्याचे पोझिशन वेक्टर म्हणजेच तो काय झाला, ए बार. अँड पॅरलल टू वेक्टर बी बार. सबस्टिट्यूट केलं. ए बार सबस्टिट्यूट करा, बी बार सबस्टिट्यूट करा. तुम्हाला इक्वेशन मिळालं. हे Find the vector equation of the line. Passing through the point having position vector. म्हणजे हा ए बार झाला. बघा
अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर्स अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर बी बार आणि सी बारला परपेंडिक्युलर आहे. बी बार आणि सी, आता हे किती कन्फ्युजन आहे बघा इथं, की एक लाईन आहे, एक लाईन आहे बरोबर, ती ए या पॉईंटमधनं पास होतीये, ए या पॉईंटमधनं पास होते आणि ए चे पोझिशन वेक्टर दिलेत आणि दोन वेक्टरला परपेंडिक्युलर आहे, या दोन वेक्टरला असं परपेंडिक्युलर आहे. कुठले दोन वेक्टर? बी बार आणि सी बार. बी बार आणि सी बारला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, याचाच अर्थ काय झाला, बी बार आणि सी बार पॅरलल आहेत बरोबर का, बी बार आणि सी बार पॅरलल आहेत. कळालं? डायग्रामवरनं पण कळत आहे, ए बारला बी बार आणि सी बार परपेंडिक्युलर आहेत, त्याचा अर्थ बी बार आणि सी बार एकमेकांना पॅरलल आहेत बरोबर. आणि बी बार क्रॉस सी बार, बी बार क्रॉस सी बार, ज्या वेळेस तुम्ही ह्यांचा क्रॉस प्रोडक्ट घेता त्यावेळेस जी लाईन तयार होते, त्यावेळेस जी लाईन तयार होते ती ए बारला पॅरलल असते. ती काय असते? ए बारला पॅरलल असते. जी लाईन ए बारला, जी ब्ल्यू लाईन ए बारला पॅरलल काढली आहे ती काय असते? बी बार क्रॉस सी बार. हे कुठनं आलं? वेक्टरमध्ये आपण बघितलं होतं, एखादा वेक्टर म्हणजे मी इथं रेडनी दाखवतो. समजा ह्याला आपण पी बार म्हणलं, समजा ह्याला आपण काय म्हणलं? पी बार. पी बार हा वेक्टर सध्या ए नाही आहे असं कन्सिडर करा, त्या ए नाही आहे असं कन्सिडर करा. राईट हँड थंब रूल मध्ये बघितलं होतं बघा आपण, म्हणून क्रॉस प्रोडक्ट आलाय. राईट हँड थंब रूल काय होता? हा असा होता, हा बी बार आहे आणि हा सी बार आहे. बी बार आणि सी बार या दोघांना पण एक वेक्टर पॅरलल आहे, सॉरी परपेंडिक्युलर आहे, एक वेक्टर परपेंडिक्युलर आहे. दोघांना पण एक वेक्टर परपेंडिक्युलर आहे. त्याला आपण काय ते आपण काय घेत होतो? बी बार क्रॉस सी बार घेत होतो. आठवत आहे का? वेक्टरमध्ये तुम्हाला आधी सांगितलं, हा चॅप्टर पूर्णपणे वेक्टरवर डिपेंड आहे. दोन वेक्टरला एकच वेक्टर जर परपेंडिक्युलर असेल, दोन वेक्टरला एकच वेक्टर परपेंडिक्युलर असेल तर तो एक वेक्टर त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट असतो, तर त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट असतो. तसाच ए बार हा म्हणजे ए या पॉईंटमधून जाणारी लाईन या दोघांना परपेंडिक्युलर आहे, या दोघांना पण परपेंडिक्युलर आहे, म्हणून ही लाईन या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट झाली, या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट झाली. बघा, बी बार क्रॉस सी बार इज पॅरलल टू रिक्वायर्ड लाईन. दिसतंय का? पॅरलल टू रिक्वायर्ड. म्हणून बी बार क्रॉस सी बार पहिल्यांदा काढलं. म्हणून काय केलं? बी बार क्रॉस सी बार पहिल्यांदा काढलं. आणि बी बार क्रॉस सी बार कसं काढतो आपण? डिटर्मिनंटनी काढतो. हा झाला म्हणजे हे इक्वेशन, हे वरचं जो इक्वेशन आहे कुठला? आर बार, स्टँडर्ड इक्वेशन म्हणलेलं, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. हे स्टँडर्ड इक्वेशन आहे. म्हणजे काय की ए या पॉईंटमधनं पास होत आहे आणि बीला परपेंडिक्युलर, बीला पॅरलल आहे, पण इथं पॅरलल कशाला आहे? इथं पॅरलल कशाला आहे? बी बार क्रॉस सी बारला आहे. मग हे इक्वेशन कसं येणार? हे असं, लॅम्बडा इंटू बी बार क्रॉस सी बार, लॅम्बडा इंटू बी बार क्रॉस सी बार. या प्रॉब्लेमचं दरवेळेस असं होईलच कधी सांगता येत नाही. इथं कंडिशन आपल्याला अशी दिली आहे, दिलेली आहे. आणि बी बार क्रॉस सी बार काय आहे? हे -3i + 2j + k सबस्टिट्यूट केलाय बघा. हा बी बार क्रॉस सी बार, हा ए बार, आर बार आहे तसा. कारण आर बार आहे तसा काय घेतलाय? वेक्टर इक्वेशन विचारलंय म्हणून. ठीक आहे. आता मी तुम्हाला अजून एक सांगतो ह्याच्या पुढचं. आता ह्याचं म्हणजे या प्रॉब्लेममध्ये नाही आहे, पण आपल्याला पुढं गरजेचं आहे की एकेदा काय विचारतात, जुन्या पुस्तकात पण आहे की एकदमच विचारतात की वेक्टर इक्वेशन आणि पॅरलल इक्वेशन दोन्ही, पॅरलल नाही, पॅरामेट्रिक, वेक्टर आणि पॅरामेट्रिक दोन्ही पण सांगा. कंडिशन दिलेली असते आणि त्या दोघांचे पण वेक्टर आणि पॅरामेट्रिक इक्वेशन दोन्ही सांगा म्हणलं.
कार्टेशियन इक्वेशन किंवा पॅरामेट्रिक, दोन्हीपैकी काही विचारतं. तर काय करायचं, पहिल्यांदा वेक्टर इक्वेशन काढलं तुम्ही, हे वेक्टर इक्वेशन काढलं. आर बार तुम्हाला काय असतं माहिती आहे, आर बार काय असतो, एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. जेव्हा कार्टेशियन विचारते त्यावेळेस काय करायचं, आर बारची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, पोझिशन वेक्टर एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. हां, मग आपण लिनियर कॉम्बिनेशनला कसं आयचे कोएफिशियंट इक्वल वगैरे दाखवलं तसं दाखवायचं, ते आपण प्रॉब्लेममध्ये बघायचं आहे. इझी आहे, काही अवघड नाही आहे. पहिल्यांदा वेक्टर इक्वेशन कसं काढायचं ते समजून घ्या. हे बघा आर बार, हे बघा हे बी बार क्रॉस सी बार आहे, हा बी बार क्रॉस सी बार दिसतोय. तर आज एवढे प्रॉब्लेम बघूयात, उद्या आपण इथून क्वेश्चन नंबर 4 पासून आपण कंटिन्यू करू. तुम्ही हे 3 प्रॉब्लेम परत एकदा स्टडी करा, तुम्हाला जाणवलं असेल थोडं कसं वेक्टरवर डिपेंड आहे. आणि हा वेक्टरचा पुढचा पार्ट आहे, म्हणजे वेक्टरला घेऊन जायचं आहे आपल्याला. वेक्टर तर लक्षात ठेवायचंच आहे, प्लस लाईनचे इक्वेशन कुठलं कधी कसं यूज करायचं, ए बार म्हणजे काय, बी बार म्हणजे काय, बी बार क्रॉस सी बार म्हणजे काय, 2 पॉईंटमधनं कसं जात आहे, वरच्या बी बारमध्ये आणि खालच्या डायग्रामच्या बी बारमध्ये काय फरक आहे, हे सगळं डोक्यात धरून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळं आता हे संध्याकाळी थोडं रिव्हिजन करायचं, आणि त्याशिवाय हे उद्या समजणार नाही बघा. ठीक आहे, 1 मिनिट.